नमस्कार मंडळी, मी महेश आघाव कडू सत्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, पावसाळा आणि पावसाळ्यात घेतली जाणारी खबरदारी। पावसाळा हा काही जणांसाठी आनंदाचा, हिरवाईने नटलेला, मनसोक्त फिरण्यासाठी योग्य ऋतू असतो, तर काही जणांसाठी मात्र तो त्रासदायक, धावपळीचा आणि अडीअडचणींचा काळ वाटतो। पण प्रत्येकाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। आज आपण विशेषतः शालेय विद्यार्थी, कामगार आणि तरुण मंडळींनी पावसाळ्यात कोणती खबरदारी घ्यावी यावर मांडणी करणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी शाळेत ये-जा करणारा नेहमीचा आणि सुरक्षित मार्गच विद्यार्थ्यांनी वापरावा। ज्या रस्त्यावर पाणी साचलेले आहे त्या मार्गावरून जाऊ नये, शक्य असल्यास बाजूच्या कोरड्या रस्त्याने जावे। पावसात उड्या मारणे, साचलेल्या पाण्यात खेळणे, पाण्यातून धावत जाणे या गोष्टी टाळाव्यात, कारण अशा गोष्टींमुळे अपघात आणि आजार होऊ शकतात। छत्री आणि रेनकोट यांचा वापर नियमित करावा। कामगार वर्गासाठी सूचना, ज्यामध्ये वयस्कर आणि तरुण हे दोघेही सहभागी असतात। कोणत्याही घाई गडबडीत चुकीचे मार्ग किंवा अपारंपरिक शॉर्टकट घेऊ नयेत। पाय घसरणार नाही अशा चपलांचा आणि शूजचा वापर करावा। सार्वजनिक वाहतूक वापरत असाल तर त्याची माहिती आधीच घ्या। उशीर झाला तरी चुकीच्या मार्गाला प्राधान्य देऊ नका। वयस्कर व्यक्तींनी पावसाळ्यात शक्यतो वेळेत बाहेर पडावे आणि निसरड्या जागा टाळाव्यात। तरुण वर्गासाठी विशेष सूचना, डेरिंगबाजीचा मोह टाळा। पावसात वेगाने गाडी चालवणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे किंवा सेल्फी घेणे हे जीवघेणं ठरू शकतं। पावसात सहजासहजी विजिबिलिटी कमी असते, त्यामुळे योग्य स्पीड आणि योग्य ब्रेकिंगचा वापर करणं आवश्यक आहे। तुमच्या मागं तुमचं कुटुंब तुमची वाट पाहत आहे हे लक्षात ठेवा। थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण घरी सुखरूप पोहोचा। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कडू सत्य या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवत राहा।